पुण्यामध्ये विशिष्ट भागातील पूरग्रस्तांनाच मदतीचा ओघ सुरू आहे। येरवडा विश्रांतवाडी परिसरातून वाहणाऱ्या मुळा नदीकाठच्या शांतीनगरला या पुराचा मोठा फटका बसला। मात्र त्याकडे कुणाचंच लक्ष नसल्याची तक्रार इथले नागरिक करतात। पुण्यामध्ये मोठा पाऊस झाला आणि काही भागांचं मोठं नुकसान झालं। यामध्ये एकता नगरचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता। इथल्या अनेक निवासी इमारतींमध्ये मोठं पाणी शिरलेलं होतं। मात्र असंच नुकसान पुण्यामधल्या आणखी काही भागामध्ये झालं होतं। मुळा नदीकाठच्या शांतीनगरला सुद्धा पुराचा मोठा फटका बसलेला होता। मात्र काही विशिष्ट पूरग्रस्तांनाच मदतीचा ओघ सुरू आहे अशा प्रकारच्या तक्रारी येतात। इथल्या नागरिकांचं म्हणणं जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्यातला पूर ओसरलाय, मात्र या पुरामुळे झालेलं नुकसान आणि त्यातून सावरायचं कसं याची चिंता इथल्या लोकांना लागलेली आहे। पुण्यातल्या येरवडा परिसरात म्हणजे शांतीनगरची ही वस्ती आहे मुळा नदीला लागून। म्हणजे आता खरं तर आपण गेल्या आठवडाभर मुठा नदीच्या काठी असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं। एकता नगर पुलाची वाडी ही अतिशय प्रकाश धोतात आली, मात्र तितकीच गंभीर अवस्था या परिसरात देखील होती। किती लोकांची लोकसंख्येची वस्ती आहे? डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आपल्यासोबत आहे, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी। मला सांगा, शांतीनगरमध्ये जवळजवळ 10,000ची लोकसंख्या या ठिकाणी आहे। 10,000मध्ये जवळजवळ 40% घरं ही पुरामध्ये बाधित झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। कमीत कमी 600 ते 650 घरं कुटुंब हे पूर्ण ह्या 15 दिवसामध्ये 2 वेळा आलेल्या पुरामध्ये हे बाधित झालेली आहेत। पण काही लोकांची अशी नोंद झालेली की त्यांचे पाण्यामध्ये घरं गेलेले नाही, अशा लोकांचे पण गेलेले आणि काय करायचे कागदपत्र वाहून गेलेले। ते लोक कागदपत्र मागतात, आधार कार्ड मागतात, राशन कार्ड मागतात। हे राशन कार्ड कुणाला दे, कसं काय द्यायचं? नहीं, इधर पानी आया, कोई आया क्या देखने के लिए? कोई नहीं आया। घर में भूखे प्यासे पड़ रहे, कोई आया क्या देखने के लिए? कोई नहीं आया है इधर। घर में पानी भरा पड़ा, 3 दिन पानी घर में था। सारा पानी, पेपर भी गया, राशन कार्ड भी गया, सब गए। कोई आया क्या? और ऊपर खाना बांटने को आए बराबर है, इधर कोई खाना देने को भी आया क्या? पेपर लाने के बाद नहीं क्या फॉर्म भरते बोलते वो लोग। अभी पेपर हमारे पास नहीं है, हमारे को पहनने को कपड़ा नहीं है। 8 दिन से ना ये कपड़े के ऊपर हम लोग रुके ले। अभी हमारा प्रॉब्लम हमारे को मालूम है। अभी हमारे घर में पानी है, मैं तुम्हारे को उधर पकड़े लेती, हाँ उधर बता रही थी। अभी उधर से तुम लोग इधर आए तो मैं इधर आई। अभी इधर रहने के बाद तुम लोग पेपर देंगे तो फॉर्म भरेंगे, नहीं तो नहीं भरेंगे। बहुत ये क्या है, 2-2, 3-3 मजले वालों को तुम लोग फॉर्म भर के ले रहे और हमारा फॉर्म नहीं भर के ले रहे।